वर्तमानपत्र पेपर काढायची आमची जी कल्पना आहे त्याचा हेतू एवढाच आहे की आम्ही विचार करतो या देशाचं झालंय काय. अरे जग किती पुढे चाललंय फॉरवर्ड, आमचा देश अजून किती बॅकवर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये पुरेशी विद्यापीठ असतानाही 20,000च्या या गावात विद्यापीठ असावा असा आग्रह का? मी तुम्हाला विचारतो विद्यापीठ का नको का? या 20,000च्या गावामध्ये एक इस्पितळ आहे, मुलींची शाळा आहे, मुलांची शाळा आहे, 2 थिएटर्स आहेत, क्रीडांगण आहेत. मग या 20,000च्या गावाला विद्यापीठ का नको का? राम राम मालक, पोराला घेऊन आलोया. काय जाधवराव का आलात? पोलिसांनी काय छापा घातला का हातभट्टीवर तुमच्या? त्याशिवाय येणार नाही तुम्ही. नाही मालक, तो धंदा कवाच सोडला. हॉटेल टाकलं एसटी स्टँड जवळ. हा, लोकांची गैरसोय करू नका. चल बाबा. बरं मंडळी, आमची पूजेची वेळ झाली, आम्ही निघतो. आपण सगळे जेवून खाऊन पिऊन निघा. यायला हा भाल्या 2 दिवस नुसतं गामडा काढलं साल्यानं. हे नळ्या या मालक, काढा पायतान लावतो अंगठा. ते नाही रे, मग आप्पा पाटलाचं कुत्रा पाहिलं का कुठे? मालक, माझी नजर असते या पायातल्या पायतानाकडे. अहो, कुणाच्या टाचा किती झिजल्या, कुणाचा अंगठा तुटला हे न्यायच असतोय मी. आता कुणाचं कुत्र कुठं गेलं हे कशाला बघतोय मी? अरे तसं नव्हं, पण तुला ते 2-4 दिवसात हिथं कुठं दिसलं का? नाही बा, नाही. पण मला सांगा, ही भालू कुत्र्याची चौकशी कशा पाहिजे चालली तुम्ही? अरे काय सांगायचं निळ्या तुला, कारलैडी अंजार कुत्रे बघते. अहो, सगळं गाव तारीफ करते राव तिची. कसली तारीफ करते? हो मालक, मला सांगा, मला ते कुत्र कुठं दिसलं तर मी काय करायचं? काय करायचं मला येऊन सांगायचं. बक्षीस देतो बघ तुला. नव नव नव, ही भानगड काय आहे? अरे काय वालगड घेऊन राहिला, 10 नजर ठेवायला सांगितले बघ. म्हणजे कुणाला तरी चावल्याला दिसतंय, 8 दिवसात मरतय का नाही ते बघायचंय, आहे की नाही? वाई तसंच आहे. कुणाला चावलं? टाकल्या मालकासनी. ए निळे, तुला बी लई चौकशी लागते बघ. मग चांबार चौकशी म्हणतात ती हीच की. तुम्हासने कुत्र चावलं म्हणताय सा? अरे 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 अरे, सांभाळ बघा. ते करतोय रे, तर ते कुत्र्याच सापडा ना बघ. मालक, एक इगच सांगू का? सांग की. अहो, वाईजिनीला बाहेर काढा, आपल्या आपण वसावर बाहेर पडते बघा. अहो, म्हाळाचा महिना बी जवळ आलाय. वा, जमलं की मालक. बादशे आईला निळे, तुझं डोस कधी एकदम जंक्शन म्हणायचं की. मालक, आईला बाई की रे. मग मी काय सांगत होतो, मालक लवकर आटपा, नाही तर ते बेन वास आला की खाईल संशयान जाईल पळून. रे मालक आटपा लवकर. अरे तमना, जेनी मध्ये येते ना व. अहो, थोरलं धनी उडती पाखरं पडाआडा उडवायचं आणि तुम्हाला कुत्र जमत नाही. आईला घबरा ये. नको नको, मला गोळी. ढाकलं त्यांनी काय केलं सवय? गोळी झाडताना नेमकी मध्ये आली बघ. अहो, पण आता थोरलं त्यांनी काय म्हणतील? चला बाईने अजून काढून टाकू तिला. भालू पळाला, कुत्री बी गेली आणि कंबारला बी गेले. कसलं काय आटप लवकर गाडून टाकावे आणि अधुकर. अहो मालक, आता आपलं त्यानं काम नाही होणार. अहो, आपलं कंबारला पार मोडलं. खंतो का गुमान, कशा यायला गाडू तुला बी तिच्या बरोबर. कळतो कसा. Charge the light brigade, charge the light brigade, charge the light brigade. Oh, charge. वाईने काय? अगं हो, जरा हळू. हे बघ, इकडे ये तरी. अरे बोल की. नाही म्हणलं, आज अक्का साहेबाला बघायला येणार. वय, उद्या अक्का साहेब लगीन होऊन जाणार. मग आपलं कसं काय ग? आपलं आपलं म्हणजे माझं ग.
तुझं तू बघ. म्हणजे मी जाणार आहे अक्कासाहेबांच्या बरोबर पाठ राखीन म्हणून. मग मी बी येणार तुझा पाठ राखा म्हणून. हं. का र मला एकलीला जाता येत नाही वाटत. ग तसं नव ग, मग तुला कसं जाता येणार एकलीला? का र नाही म्हणजे रस्त्यातनं तुला कुणी पळवली तर माझं कसं काय ग? तुझ्याशिवाय कोण आहे? कोण आहे तुझ्याशिवाय? तुला कोण हाय? अरे मरत मर तुकड्या. अरे गप्पा अरे कशाला तिची कळ काढतोस? मी कशाला शेणात दगड टाकू हो? अरे ये मुंगसाच्या तोंडाच्या. असं सदा हे आलो की हे घे पाहुणं आलं वाटतं. पाहू ना हा अक्का साहेब पाहुणं आल्यात. पाहुणं या 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 नमस्कार नमस्कार. या या नामदार साहेब. वा 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 अप्पा काका, मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम तुम्ही असा मोकळ्या जागेत ठेवलात हे फार बरं झालं. नाही नाही का हो? अहो ही सारी कल्पना आमच्या अक्काताईंची. असं का? तेसनी निसर्ग फार आवडतोय. अच्छा. बागत शेतावर सारखं छान छान. म्हणजे शेतीची आवड आहे म्हणा की. निश्चित आवड. अहो 8-15 दिवशी करी करता मी रानात गेलो तर माझं काही नडत नाही. अच्छा. हा समधी शेतीची कामं ते अरे वा वा वा. नाही ते आमच्या रावसाहेबांना शेतीत लक्ष घालायला सून हवी होती नाही का? शिक्षण किती झालंय मुलीचं? आता शिक्षण म्हणाल तर जास्त काही करू शकलो नाही. 7वी पर्यंत झाले आणि 1-2 इयत्ता इंग्लिशच्या घरातच केल्या. पण आमच्या जयंताला निदान मॅट्रिक झालेली मुलगी हवी होती मामा. त्याचं काय व्हायचे साहेब, तुम्ही फक्त मुलगी बघा. तिची स्वच्छता, टापटी, शिस्त हे बघा. तुम्हाला जर काही प्रश्न विचारतील तर जरूर विचारा. मग तिचं शिक्षण अपुरं असं वाटलं तर मला विचारा. अहो जयंतराव, अहो तुम्ही काहीच घेतलं नाही. छान आहे. अरे काय छान काय? अरे काही न घेता छान काय? घेतो की. अरे काय घेतो काय? पाहून पोट भरलं वाटतं. हे जनता, तुला काही प्रश्न विचारशील तर विचारून घे. हा विचार की. तुमच्यासारखी वडीलधारी मंडळी असताना मग मी काय विचारणार? बर बर. अहो ते ताट द्या मुलीच्या हातात. होय घे बाळ. जा मुली. आणि हे पहा, तुम्हाला जर वाडा वगैरे पाहायचा असेल तर जा तिच्या बरोबर. जावा की. चला मग. वकील साहेब फुलं तोडू नका. सॉरी. अक्का साहेबांनी आवडत नाही ते. असं फक्त पूजेसाठी ठेवली आहेत. आता तुम्ही तोडा म्हणा. खरं बाबा. आता तुम्ही बी देवासारखंच आहे म्हणा. मी देवासारखं म्हणजे अक्का साहेबांची हो. आता हिच्या बाहेर याने बी वळखलेलं दिसते. वकील साहेब एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे रागवणार नाही ना? नाही रे बाबा. तुम्हाला कुठेतरी बायलाव नाही वाटते. मला अरे प्रथमच येतो मी इथे. इथं नव कुठवर म्हणजे बघा जत्रेमंदी अक्कासाहेब देवीची पूजा बांधित होत्या तिथं. काय झक्कास ठेवलेस ग घर. आईच्या माघारी कुणी सांगाय सवराला नसून सुद्धा लई चांगलं वळण आहे बघ तुला. मला सून म्हणून तू एकदम पसंत आहेस. अगं होय